हाय फ्रेंड्स, जर तुमच्यासोबत पण हे होत असेल तर तुम्ही रिसिविंग मोडमध्ये आले आहात. युनिवर्स साइन याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कुठले संकेत आपल्याला मिळत असतात, की कुठली विश आपली मॅनिफेस्ट होत असणार, तर आपल्याला कुठले साईन मिळतात, युनिवर्स आपल्याला कुठले साईन दाखवतात आणि कुठले संकेत आपल्याला मिळतात. तर हेच आपण बघणार आहोत आणि आपण रिसीव मोडमध्ये आले आहोत हे आपण कसं समजणार हेच या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण आज इथे बघणार आहोत. ओके, तुम्ही तुमच्या विशला रिसीव करणार आहात, ते पण खूप लवकरात लवकर. जर हे संकेत तुम्हाला मॅच करतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. ओके, संकेत पहिला कोणता असतो की तुम्ही रिसिविंग मोडमध्ये आले आहात. म्हणून आपल्या विश रिलेटेड खूप गोष्टी होत असतात. जेव्हा आपण कुठलीही टेक्निक करत असतो, प्रार्थना आपण करत असतो, रिच्युअल फॉलो करत असतो, आपल्या विशसाठी जेवढं काही एफर्ट्स लावत असतो, तेव्हा खूप सारे संकेत आपल्याला मिळत असतात. सुरुवातीला खूप सारे एंजल नंबर दिसत असतात, तेव्हा तुम्हाला कळते की तुम्ही रिसिविंग मोडमध्ये आले आहात. तेव्हा तुम्हाला कळते की तुमची विश पूर्ण होणार आहे. बटरफ्लाय दिसत असतात, तेव्हा तुम्हाला खूप खुश व्हायचं आहे आणि युनिवर्सला थँक्यू थँक्यू थँक्यूसुद्धा म्हणायचं आहे. हे पण एक पॉझिटिव्हिटीचं संकेत आहे. फेदर्स मिळणे सुद्धा पॉझिटिव्हिटीचं संकेत आहे. त्याच पद्धतीने खूप सारे संकेत मिळत असतील. अलग अलग संकेताचे अलग अलग मिनिंगसुद्धा असतात. जसं की कोणती विश मॅनिफेस्ट करत असाल तर 10-10 दिसत असेल, म्हणजेच 10-10 दिसत असेल तर ती विश जरूर पूर्ण होते. कुणाला मोबाईल नंबरचा मोबाईलमध्ये टायमिंग 10-10 दिसत असणार किंवा कुणाला गाडीचा नंबर दिसत असणार, पण कुठल्याही पद्धतीमध्ये 10-10 एंजल नंबर जर दिसत असणार तर तुमची ती विश जरूर पूर्ण होते. आणि सर्व संकेत मिळता मिळता अचानक आपल्या लाईफमध्ये निगेटिव्हिटी येणं चालू होऊन जातं, कॉन्ट्रास्ट येतं. तर हे असते युनिवर्स आपली टेस्ट घेत असतात. युनिवर्स आपल्याला टेस्ट करत असतात. युनिवर्स आपल्या विशला पूर्ण करणार असतात, तर त्या अगोदर आपले टेस्ट घेत असतात. जर तुमच्यासोबत पण हे होत असणार तर आपल्याला समजायचं आहे की युनिवर्स आपली टेस्ट घेत आहे. जर तुमच्या पण सोबत हे होत असतील तर हे सर्व प्रोसेस असते, तर आपल्याला घाबरून जायचं नाही आहे. तर आपल्याला कन्सिस्टन्सीने ते कार्य करत राहायचं आहे आणि जी काही प्रोसेस असते तर त्या प्रोसेसला पूर्णपणे डन करायचं आहे. ना की कुठलीही प्रोसेस आपण करत आहोत, कुठलेही रिच्युअल आपण करत आहोत तर मध्येच आपल्याला सोडून द्यायचं नाही आहे. तर आपल्याला पूर्णपणे फेथ ठेवायचा आहे, विश्वास ठेवायचा आहे की युनिवर्स आपली इच्छा पूर्ण करणार आहेत. म्हणून आपल्याला लाईफमध्ये हे कॉन्ट्रास्ट आले आहेत, ही निगेटिव्हिटी आली आहे असं समजून आपल्याला ती प्रोसेस पूर्णपणे डन करायची आहे की तुमची विश तेव्हा ती विश पूर्ण होते जरूर. पण त्यामध्ये जी प्रोसेस होत असते त्याला तुम्हाला डन करावंच लागतं. जर तुम्ही डन नाही करणार तर ऑब्वियसली विश येऊन पण परत जाणार, तर तेव्हा तुम्ही रिसीव नाही करू शकणार. कारण जेव्हा ती विश पूर्ण व्हायची असते आणि तुम्ही त्या प्रोसेसला मध्येच जर बंद करत असणार तर ती विश तुमच्याजवळ अगदी जवळ येऊनसुद्धा दूरवर निघून जात असते, तुम्ही रिसीव नाही करू शकणार. लास्टमध्ये येते रिसिविंग मोडचा संकेत. त्यानंतर तुम्हाला तुमची विश मिळते, तुमच्या हातामध्ये सर्व होते. कारण युनिवर्स तुम्हाला टेस्ट करून ते मॅनिफेस्टेशन तुमच्या हातामध्ये डन करत असते. मॅनिफेस्टेशन तुमच्या हातामध्ये सर्व करत असतात युनिवर्स. तर एक अफर्मेशन सुद्धा तुम्हाला म्हणता येईल, आय रेडी टू रिसीव ऑल ब्लेसिंग्स अँड ऑल मॅनिफेस्टेशन रिसीव, असं सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे. पहिला संकेत हा असतो की अचानक तुमच्या माइंडमध्ये तुमच्या विशला घेऊन बिलकुल तुम्ही शांत होत असतात आणि कुठलीही टेक्निक,
कुठलाही विचार, नाही कुठली टेक्निक करण्याचं तुमचं मन असतं, नाही कुठली रिच्युअल करण्याचं तुमचं मन असतं. जास्त ह्याविषयी बोलणे किंवा डिस्कस करायला पण तुमच्या मनाला पसंत नसते. जर तुम्ही रिसिविंग मोडमध्ये आले आहात, बहुत काही विषला घेऊन रिच्युअल टेक्निक केले आहात, आता काहीच करायची इच्छा नाही आहे, आता बस तुम्हाला हे वाटत आहे की ही गोष्ट तुमचीच आहे, तुमचं मॅनिफेस्टेशन हे पूर्ण होणार आहे, हे पूर्णपणे युनिवर्सवर विश्वास ठेवणे, स्वतःवरचा विश्वास असणे. जेव्हा तुम्हाला हे सर्व गोष्टी असतात तेव्हा तुम्ही हे रिसिव्हर मोडमध्ये असता आणि तुमचं पूर्णपणे युनिवर्सवर भरोसा असते की ही जे मॅनिफेस्ट करणार आहे मी, ती गोष्ट माझी आहे, म्हणजेच गोष्ट ती तुमची आहे. तर ह्यासाठी इतके एफर्ट का टाकायचे? तुम्हाला अंदरून हे बिलीव झालं आहे की तुम्हाला मिळूनच राहील आणि ते मिळवेलच, मग ते काही पण होऊन जाईल तरी पण मी मिळवणारच. तेव्हा तुम्ही पूर्णपणे रिसिविंग मोडमध्ये आले आहात हे समजा, कारण ही 100% गॅरंटी सोबत आहे. ओके. त्यानंतर दुसरा संकेत म्हणजे त्या टाईमवर जे पण विचार कराल, छोट्या छोट्या गोष्टीविषयी विचार केले आणि त्या गोष्टी मॅनिफेस्ट झाल्या. सकाळला तुम्ही विचार केला की मला समोसे खायचे आहेत म्हणून, किंवा तुम्हाला स्पेशल हॉटेल जे असेल, तुमचं आवडतं हॉटेल असेल, त्याच हॉटेलचे तुम्हाला समोसे खायची इच्छा होत आहे आणि मी तिथलेच समोसे खाणार असं तुम्हाला वाटत आहे, तर संध्याकाळपर्यंत कोणी ना कोणी त्याच हॉटेलचे समोसे आणून देतील. ह्याच पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण होत असतात. बस तुम्ही विचार केला आणि ती गोष्ट मॅनिफेस्ट झाली. तुम्ही कुठला तरी खूप सुंदर ड्रेस बघितला, कुठे बाहेर फिरायला गेले आणि तुम्हाला मार्केटमध्ये तुम्हाला कुठला तरी खूप सुंदर ड्रेस बघितला आणि तुम्हाला वाटत आहे की ड्रेस मी घेतला पाहिजे काही दिवसांनी म्हणून, आणि अचानक तो ड्रेस कोणीतरी गिफ्ट केला तुम्हाला किंवा तुम्ही स्वतःच तो ड्रेस घेतले, की असं होईल की तुम्ही बघितले आणि ती गोष्ट मॅनिफेस्ट झाली. ओके. आणि तिसरा संकेत म्हणजेच काय, तर तिसरा संकेत म्हणजे तुम्ही एखादी गोष्टीबद्दल विचार कराल फक्त एक वेळा आणि तुमच्या माइंडमध्ये काही आलं आणि बार प्रत्येक जागी ते तुमच्या नजरेसमोर येतं आहे. हे खूप मोठं आणि कॉमन साईन आहे की तुम्ही रिसिविंग मोडमध्ये आले आहात म्हणून. मग ते कोणत्याही गोष्टीविषयी विचार कराल तरी पण, किंवा कोणत्याही पर्सनविषयी विचार कराल तरी, प्रत्येक जागी त्याच पर्सनचं नाव दिसायला चालू होतं. तुम्ही फक्त एक वेळ विचार केले आणि बार नजरेसमोर तेच येईल. तुम्ही कुठल्या परिस्थितीविषयी विचार कराल, मूवीच्या विषयी विचार केले किंवा कोणत्याही गाण्याविषयी विचार करा आणि तुम्ही कुठल्याही बद्दल विचार केले तर ते सुद्धा तुमच्यासमोर येऊन उभं राहील. तुम्ही कुठे बाहेर गेले तर तोच गाणं वाजत असताना तुम्हाला दिसेल. तुम्ही कुठे गेले तर तीच मूवीबद्दलचं नाव दिसायला चालू होते. तुम्हाला असं वाटेल की हे काय होत आहे, तुम्हाला स्वतःच्या विचारावर डाऊट व्हायला चालू होते. मी विचार जे करत आहे तेच होत आहे असं वाटेल तुम्हाला, की कोणी मला ऐकत तर नाही आहे, माझं ऐकून तर कोणी पूर्ण करत नाही आहे, असं तुम्हाला स्वतःवर डाऊट होता. पण तसं नसून हे आपण जे विचार करतो तेच आपल्या आयुष्यामध्ये घडत असतं, तेच आपलं मॅनिफेस्ट होत असतं. म्हणून आपल्याला विचार हे पॉझिटिव्हिटीनेच करायला पाहिजे आणि प्रत्येक वेळी त्याच गोष्टी माझ्यासमोर येत आहे अशा प्रकारे ह्या गोष्टी तुम्हाला मिळायला चालू होतात. जे विचार केले आणि बार गोष्टी समोर येत आहे, काही वेळा तर इरिटेट होऊन जातं. जी व्यक्ती मॅनिफेस्ट करत आहे त्या व्यक्तीला इरिटेट होतं की असं होऊ शकते का म्हणून. हे होतं ह्यासाठी आहे की तुम्हाला तुमची विश खूप लवकर मिळणार आहे. तुम्ही रिसिविंग मोडमध्ये आले आहात. आता इथून हे नाही होईल की विश तुमच्या लाईफमधून जाणार, कधीच जाणार नाही, कारण तुम्ही पूर्णपणे बॅलन्समध्ये आला, पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये आलात, हाय व्हायब्रेशनमध्ये आलात. तुमच्या विशच्या रिलेटेड कोणी काही पण म्हणाले तरी तुम्हाला काहीही फरक पडणार नाही, कारण तुम्ही पूर्णपणे रिसिविंग मोडमध्ये आहात. आय होप
म्हणजेच तुम्हाला पूर्णपणे हे रिसिविंग मोडमध्ये येण्याचे संकेत मी तुम्हाला सांगितले आहे, तर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असणार आणि पूर्णपणे हे संकेत तुम्हाला जर मिळत असणार तर तुमचं मॅनिफेस्टेशन हे खूप जवळ आलं आहे, तुम्ही रिसिविंग मोडमध्ये आले आहात. आणि एक अफर्मेशन डेली म्हणायचं आहे, आय रेडी टू रिसीव miracles and universe blessing and all manifestation receiving असं म्हणायचं आहे. आय होप ही छोटीशी व्हिडिओ मी तुम्हाला सांगितली आहे. या व्हिडिओबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला पसंत येईल आणि ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. कारण तुमचं एक शेअरिंग कोणाच्या तरी लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी घेऊन येतं आणि आपण या सृष्टीमध्ये जे देतो तेच आपल्याला रिटर्नमध्ये मिळतं. म्हणून आपल्याला शेअरसुद्धा करायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये एक तुमचं कमेंटसुद्धा शेअर करायचं आहे की तुम्हाला काय मॅनिफेस्ट करायचं आहे आणि तुम्ही कुठल्या याच्यामध्ये आहात, कुठल्या प्रोसेसमध्ये आहात आणि असे संकेत जर तुम्हाला मिळत असतील तर कुठला संकेत तुम्हाला मिळत आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. खुश राहा, मस्त राहा, समाधानी राहा आणि तुमचे मॅनिफेस्टेशन हे पूर्ण करा. युनिवर्स ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच. थँक्यू.